याकोबाचे पत्र अध्याय 4 वचन 3 मी वाचतो, सर्वांनी लक्ष द्या. तुम्ही मागता परंतु तुम्हास मिळत नाही, कारण तुम्ही अयोग्य प्रकारे मागता, म्हणजे आपल्या चैनीकरिता खर्चावे म्हणून मागता. हालेलुया, 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 हालेलुया. याकोब आपल्या पत्रामध्ये एक गोष्ट सांगत आहे की तुम्ही मागता परंतु तुम्हास मिळत नाही, कारण तुम्ही अयोग्य प्रकारे मागता, म्हणजे चैनीकरिता खर्चावे म्हणून मागता. येशू ख्रिस्त ज्यावेळेस या पृथ्वीवरती होता मनुष्य रूपामध्ये, जेव्हा त्याने इस्रायलमध्ये कार्य केलं आणि त्याच्या आयुष्याची शेवटची जी 3 वर्ष ज्याच्यामध्ये त्यांनी फार मोठं या जगात कार्य केलं आणि देवाची वचनं, देवाची रहस्य समजावली, शिकवली, देवाच्या योजना, देवाचं मन सांगितलं. लोक ऐकत होती, आनंद करत होती आणि लोकांची जीवनं बदलत होती. त्याच्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने जेव्हा डोंगरावरचं त्याचं प्रवचन होतं, हे फार प्रख्यात असं प्रवचन आहे, हे फार प्रख्यात असा हा उपदेश आहे. कारण हा उपदेश किंवा हे प्रवचनातले जे शब्द आहेत, या उपदेशातली जी वचनं आहेत, जी आजही लोक वाचून त्यांची जीवनं बदलत आहेत, आजही लोकांना त्याच्याद्वारे प्रेरणा मिळते. मोठमोठे ज्या लोकांना आपण या समाजामध्ये किंवा जगामध्ये ज्यांना मोठं असं समजतो, त्यांची जीवनंसुद्धा किंवा त्यांच्या जीवनामध्ये परमेश्वराच्या म्हणजे येशू ख्रिस्ताच्या वचनाचा सुद्धा फार मोठा वाटा आहे असं आपल्याला दिसून येतं. आणि त्याच्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने हेही सांगितलं होतं की मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल, कारण जो कोणी मागतो त्याला मिळतं. हे येशूचं वचन आहे, हे खरं आहे. जो कोणी मागतो, विश्वासाने मागतो, त्याला मिळतं. आणि जेव्हा येशूच्या शिष्याने जे पत्र लिहिलेलं आहे, त्या पत्रामध्ये आजचं जे वचन आपण वाचत आहोत की त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की तुम्ही मागता पण तुम्हाला मिळत नाही, तर का नाही मिळत त्याच्याविषयी लिहिलेलं आहे. येशू म्हणतो मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल. खरं आहे ते, पण कधी कधी पुष्कळदा असं विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये किंवा जे स्वतःला विश्वासणारा असं समजतात, संबोधतात, स्वतःला म्हणजे स्वतःला विश्वासू किंवा मसीह असं समजतात, आणि मग असं असताना जेव्हा प्रार्थना आपण करतोय, जेव्हा देवाकडे आपण मागतोय, पण आपल्या प्रार्थनेला ना उत्तर येत आहे ना आपली मागणी पूर्ण केली जात आहे, तर मग असं का होतं त्याच्याविषयी देवाचा हा शिष्य पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्याला सांगत आहे. मागितलं तर मिळणार म्हणजे मिळणार, ह्याच्यामध्ये शंका नाही आहे. कारण हे शब्द कोणा मानवाचे नव्हे, हे शब्द कोणा पुढाऱ्याचे नव्हे, हे शब्द स्वर्ग आणि पृथ्वीच्या मालकाचे आहे. तो म्हणाला होता मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल. देणारा कोण आहे? देणारा देव आहे. आणि ही देण्याची शाश्वती आणि गॅरंटी कोणाची आहे? ही देवाचीच आहे. आणि हे होतंच, ह्याच्यामध्ये काही दुमत नाही आहे, ह्याच्यामध्ये काही शंका नाही आहे. परंतु बऱ्याच वेळेला कधी कधी आपल्याला स्वतःला असा अनुभव येतो की मी तर किती दिवस झाले मागतोय, मी तर किती दिवस झाले प्रार्थना करतोय, पण अजून माझ्या प्रार्थनेला उत्तर नाही आहे, अजून माझ्या मागणीला पाठपुरावा नाही आहे. तर त्या मागणीला, त्या प्रार्थनेला जर अजून उत्तर नाही आहे, जर पाठपुरावा नाही आहे, तर कदाचित त्याच्या मागे हे मोठं सगळ्यात कारण असेल. बरीचशी कारणं असतात जेव्हा आपण प्रार्थना करतो, आपण मागतो आणि मग त्या प्रार्थनेला आणि त्या मागणीला लगेच उत्तर येत नाही किंवा आपल्याला हवं त्यावेळेला उत्तर येत नाही, तेव्हा त्याच्या मागे बरीच कारणं असतात. देवाची इच्छा असते, देवाच्या योजना असतात, देवाचा वेळ असतो, तुमच्या प्रार्थनेसंबंधी काम करण्याची देवाने ठरवलेली एक निश्चित वेळ असते, तुमच्या मागणी संबंधात पाठपुरावा करण्याची देवाने ठरवलेली एक निश्चित योजना असते. अशी बरीच कारणं आहेत. त्याच्यामधलं एक कारण जे आहे, जे देवाचा शिष्य, येशूचा शिष्य प्रेषित याकोब सांगत आहे. काय सांगत आहे? तुम्ही मागता परंतु जर ते मिळत नाही आहे, तर याचा अर्थ तुम्ही अयोग्य प्रकारे मागता, म्हणजे चैनीकरिता खर्चावे म्हणून मागता. आता ते चैनीकरिता आहे, चैनबाजीकरिता. त्या चैनीमध्ये तुम्ही स्वार्थी वृत्ती असं सुद्धा टाकू शकता. स्वार्थी वृत्ती ह्या शब्दाला सुद्धा जोडू शकता. याकोब काय म्हणतोय? तुम्ही मागता पण तुम्हाला मिळत नाही, कारण तुम्ही अयोग्य प्रकारे मागता. योग्य प्रकार काय आहे? जेव्हा आपण प्रार्थना करतो, जेव्हा आपण देवाच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून मागतो, तेव्हा योग्य प्रकार जो आहे तो बायबलमध्ये अगोदरच लिहून ठेवलेला आहे, देवाने सांगितलेलं आहे. देव अगोदरच सांगतो की तुम्हाला मागताना कसं करायचं आहे, परमेश्वराकडे प्रार्थना करताना कसं मागायचं आहे. बायबल तर इथपर्यंत सांगतं की तुम्ही मागण्या अगोदर तुमच्या सर्व मागण्या परमेश्वराला ठाऊक असतात.
तरीसुद्धा परमेश्वर आपल्याला मागायला सांगतो, शिकवतो, अशासाठी की मागितलेल्या गोष्टींची एक किंमत असते, अशासाठी की आपलं परमेश्वराशी नातं स्थापित व्हावं. अशी बरीच कारणं त्याच्यामध्ये आहेत. पण आजचं जे वचन आहे ते असं आहे की तुम्ही मागता परंतु तुम्हाला जर मिळत नाही आहे तर याचा अर्थ तुम्ही अयोग्य प्रकारे मागता आणि ते चैनीकरिता खर्चावे, म्हणजे उडवण्यासाठी खर्चावं म्हणून ते तुम्ही मागता आणि म्हणून देव ती गोष्ट पूर्ण करत नाही. तर तुम्ही आपल्या जीवनामध्ये तसं शोधून पाहू शकता की माझ्या मागणीमध्ये काय अयोग्य प्रकार आहे का, माझ्या प्रार्थनेमध्ये काय अयोग्य प्रकार आहे का, माझ्या प्रार्थनेमध्ये स्वार्थी वृत्ती आहे, माझ्या प्रार्थनेमध्ये स्वतःचंच काम आहे, की माझ्या प्रार्थनेमध्ये देवाला धन्यवाद आहे, की मी जी प्रार्थना करतोय ती जर प्रार्थना पूर्ण झाली तर त्याच्याने देवाला स्तुती होणार आहे, देवाच्या लोकांना मदत होणार आहे, देवाचे गौरव होणार आहे. ह्याच्यामध्ये स्वार्थी वृत्ती काही नाही आहे. जसं आता समजा एखादा माणूस प्रार्थनेला येतो आणि प्रार्थनेला आल्यानंतर तो प्रार्थनेमध्ये भाग घेतो, प्रवचन ऐकतो, साक्षी ऐकतो, विश्वास वाढतो त्याचा, आणि मग तो विश्वासाच्या प्रवासामध्ये हळूहळू चालत जातो. एक दिवस अचानक त्याच्या शेजारचा माणूस एक चांगली मोठी शोरूममधनं भारी करकरीत गाडी आणून दरवाजावर पार्क करतो त्याच्या स्वतःच्या, आणि हा प्रार्थनेला येणारा ह्याचा आग बबूला, ह्यानी गाडी जी आणली आहे ना ती मला जळवायसाठीच आणलेली आहे, ह्यानी मला जळवायसाठी आणलेली आहे. ठीक आहे, आता मी सांगतोच बरोबर, प्रभू गेला प्रार्थनेला, प्रभू ह्यानी 10 लाखाची गाडी आणली, तू मला 15 लाखाची गाडी दे, मी माझ्या बरोबर दारासमोर उभा करतो, सांगतोच त्याला बरोबर. काय वाटतं तुम्हाला, प्रार्थना पूर्ण होईल? नाही होणार. पण एखादा माणूस असेल, आणि ही साक्ष पण आहे, मी स्वतः बघितलेली आहे, साक्ष पण आहे. एक माणूस इकडे प्रार्थनेला लोकांना आणत असतो आणि मग प्रार्थनेला आणत असताना बऱ्याचशा वाहनांमधून जे पब्लिक ट्रान्सपोर्ट असतात त्याच्यातनं बऱ्याच प्रवास करावा लागतो आणि मग तो फार मोठा प्रवास होतो तो. मग हा माणूस प्रार्थना करतो की देवा मला तुझ्या राज्यामध्ये लोकांना आणायचं आहे. मी जेव्हा सुवार्थ सांगतो लोक येतात खरी, परंतु एवढा मोठा प्रवास बघून कधी कधी लोक नाकारतात. मग मी तुझ्याकडे प्रार्थना करतो की मला स्वतःची एक गाडी दे, म्हणजे मी त्या गाडीतून तुझ्या मेंढरांना तुझ्या कळपापर्यंत आणू शकेन. तेव्हा साक्ष अशी आहे की देवाने स्वर्गातून त्याची प्रार्थना ऐकली आणि त्याला गाडी देऊन आशीर्वादित केलं, कारण त्याच्या प्रार्थनेत योग्य प्रकार आहे. त्याच्या प्रार्थनेत चैनबाजी नाही आहे, त्याच्या प्रार्थनेत स्वार्थी वृत्ती नाही आहे, त्याच्या प्रार्थनेत काय आहे, त्याच्या प्रार्थनेत दुसऱ्यांवरचं प्रेम आहे, त्याच्या प्रार्थनेत देवाच्या कार्याविषयीची तळमळ आहे, त्याच्या प्रार्थनेत देवाचे गौरव आहेत. आणि हा जो पहिला माणूस आहे ह्याला फक्त त्याला समोरच्याला जळवायचं आहे, समोरच्याची जिरवायची आहे, असं त्याला हे करायचं आहे की मी पण काही कमी नाही आहे, असं पण होतं. म्हणून तुम्ही जे मागत आहात, तुम्ही जी प्रार्थना करत आहात त्याच्यामध्ये अशा गोष्टी आहेत का की जी स्वार्थी वृत्ती आहे, चैनबाजी पण आहे. एका बहिणीची मी साक्ष ऐकली. एक बहीण इकडे प्रार्थनेला सुरुवातीला येत होती, फार गरीब बहीण होती ती, आणि मग जेव्हा ती दानपात्राजवळ आली तेव्हा तिच्याकडे फक्त 10 रुपये होते, आणि मग ती प्रार्थना करते की मला असं बनव की एक दिवस मी तुझ्या दानपात्रामध्ये 10,000 रुपये दान करेन. आणि स्वर्गाच्या राज्यातून कृपा झाली आणि तिला देवाने आशीर्वादित केलं आणि आता ती 10,000 किंवा त्याच्यावरती दान करते. पण एखादा माणूस म्हणेल, प्रभू आला इकडे प्रार्थनेला, प्रभू कामातल्या लोकांची पिकनिक चालू झालेली आहे, ते लोक जाणार आहेत अमका ग्रुप करून, मला पण 10,000 रुपयाची गरज आहे, मला पण दे तू, म्हणजे मी पण पिकनिकला जाईन, मी पण ते झरणा वाहतो ना त्याच्या खाली जरा उभा राहीन. प्रभू म्हणेल गप घरात बस, ते चैनबाजी करिता माझं काम नाही आहे, मी तुझा सांगकाम्या नाही आहे, मी तुझा बाप आहे, मला बरोबर माहिती आहे मला तुला कधी द्यायचं आहे आणि कधी नाही द्यायचं आहे. तुमच्या प्रार्थनेत काय आहे, तुमच्या प्रार्थनेत योग्यता असावी, म्हणजे देवाच्या इच्छेनुसार तुमची प्रार्थना असावी, देवाच्या वचनानुसार तुमची प्रार्थना असावी. कदाचित तुमचं भांडण झालं कोणाबरोबर भांडण झालं, तुमचं शेजारच्या बरोबर भांडण झालं, तुम्ही प्रार्थनेतले, तुम्ही विश्वासणारे. परमेश्वर किती चोखा परमेश्वर आहे बघा. त्यांनी लिहिलेलं आहे, तुम्हाला श्राप देणाऱ्यांना आशीर्वाद द्या आणि आशीर्वादच द्या, कारण त्याला माहिती आहे जग सैतानाच्या अधीन आहे आणि त्या जगामध्ये माझा माणूस राहतोय, माझी मुलं राहत आहेत, म्हणून त्या बायबलमध्ये लिहिलेलं आहे त्या अवघड जग त्या दृष्टाला वध झालेलं आहे. म्हणून सगळं काही बघावं तिकडे चुकीच्या गोष्टी, पाप, अमकं तमकं अंधाराच्या गोष्टी. देवाला माहिती आहे माझी माणसं राहून पण त्यांची बुद्धी खुरापती होणार, त्यांच्या बुद्धीचा ताबा घेईल. आणि म्हणूनच देवाने किती स्पष्ट सांगितलं की तुमच्या श्राप देणाऱ्यांना आशीर्वादच द्या आणि आशीर्वादच द्या. पण कोणीतरी एकदम तरबेज माणूस असेल, देवाच्या पुढे चालणार नाही, पण तरबेज माणूस असेल, आणि मग त्याचं शेजारच्याशी भांडण झालं,
प्रभू म्हणालेला श्राप देणाऱ्यांना आशीर्वाद द्या. ठीक आहे, प्रार्थनेला बसला. प्रभू, तिच्या मुलीचं लग्न होत नाही आहे, जिने माझ्याशी भांडण केलं, ज्यांनी माझ्याशी भांडण केलं, तिच्या मुलीचं लग्न होत नाही. मी प्रार्थना करते किंवा करतो, तिच्या मुलीचं लग्न होऊ दे आणि तिला नवरा बेवडाच भेटू दे. म्हणून काय सांगितलंय? आशीर्वाद द्या आणि आशीर्वादच द्या, त्याच्यामध्ये खुरापती करू नका. देवाला बरोबर माहिती आहे माणूस काय करणार, तो त्याला बरोबर आहे. शेवटी तो आपला निर्माण करताय, त्याला आपलं डोक्यावरचे केस किती, पायाची नखं किती, झोपता तुम्ही किती, तुमच्या मनामध्ये काय आहे, सगळं काही त्याला बरोबर माहिती आहे. आणि म्हणूनच मानवजातीला सैतान वचनांमध्ये फसवेल. देवाने किती सुस्पष्ट लिहिलं, प्रार्थनेमध्ये तुमचा योग्य प्रकार असावा, एवढा योग्य की जे देवाच्या वचनाला बिलगून असेल. देवाच्या वचनांवरती ते आधारली, तुमची प्रार्थना देवाच्या वचनांवर आधारलेली पाहिजे. तुमची प्रार्थना देवाचं गौरव करण्यासारखी पाहिजे, की ज्याच्यातून देवाचे गौरव होत आहेत. असं नाही की प्रभू माझ्याकडे फाटलेले कपडे आहेत, मला चांगले कपडे मिळू दे, चांगले इस्त्री केलेले कपडे मिळू दे, कारण मला तुझ्या प्रार्थनेला जायचं आहे. ही प्रार्थना पूर्ण होईल. पण प्रभू, शेजारचीनी अमक्याच्या लग्नामध्ये जाण्यासाठी 2 तोळ्याचा दागिना बनवलाय, मला पण 4 तोळ्याचा दे. तर ते लई तुम्हाला खूप आतच घुसायला लागणार, आत्म्यामध्ये खूप आत जावं लागणार. तुमच्या प्रार्थना कशा पाहिजे? योग्य प्रकारे मागण्यासारख्या. तुमच्या प्रार्थना कशा पाहिजे? जे चैन विलासासाठी नव्हे, जे देवाच्या गौरवासाठी आहेत, जे देवाच्या सन्मानासाठी आहेत. की तुमची प्रार्थना जेव्हा तुम्ही करता आणि जेव्हा ती प्रार्थना पूर्ण करायला देव पण उत्सुक असेल, की हा काय म्हणतोय, मला बरं कर तू, मला बरं कर, माझा एवढासाच त्रास राहिलाय, मला बरं कर तू, म्हणजे मी 4 चौघात ओरडून तुझी साक्षी देईल. तेव्हा स्वर्गाच्या राज्यातून देव हात पुढे करेल आणि तुम्हाला बरं करेल. प्रभू मला बरं कर, माझी मित्र लोक चाललेत पार्टीला, प्रभू मला बरं कर, माझ्या अमक्याच्या आणि तमक्याच्या लग्नाला जायचं आहे. प्रार्थनेला यायसाठी त्याचं शरीर त्याला साथ देत नसेल, पण घरात बसून बोलत असेल, प्रभू मला बरं कर, मला प्रार्थना केंद्रात जाऊन प्रार्थनेत भाग घ्यायचा आहे. तर लक्षात घ्या, त्याच्या प्रार्थनेला स्वर्गाच्या राज्यातून उत्तर आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून कसं पाहिजे? तुमच्या प्रार्थना योग्य पाहिजे, तुमच्या प्रार्थना देवाला आवडणाऱ्या पाहिजे, तुमच्या प्रार्थना निस्वार्थी पाहिजे, तुमच्या प्रार्थना देवाला उंच करणाऱ्या पाहिजे. त्या प्रार्थना पहिल्या पूर्ण होणार. परंतु ज्या प्रार्थनेमध्ये नुसता स्वार्थीपणा भरलेला आहे, अप्पलपोटेपणा भरलेला आहे, स्वतःचाच विचार भरलेला आहे आणि चैनबाजी भरलेली आहे, या प्रार्थनेला उत्तर येत नाही. त्याचं कारणच प्रेषित याकोबाने अगोदरच सांगितलेलं आहे. बायबलमध्ये शिमोन जादूगाराचा उल्लेख आहे. हा शिमोन जादूगार जादूगिरी करायचा. एवढी जादूगिरीमध्ये तो चलाक होता, हात चलाखीमध्ये एवढा चलाक होता की बघणाऱ्या लोकांना असं वाटायचं की देवाचे जे सामर्थ्य आणि देवाची जी ताकद म्हणतात ना, ती हीच आहे, हाच काय तो देवपुरुष. कारण हा जे काय करतो ते कोणाला जमणार नाही. तिकडे येतो देवाचा शिष्य फिलिप्प त्या नगरामध्ये आणि सुवार्ता सांगतो. आणि सुवार्ता सांगत असताना देवाच्या सामर्थ्याने त्याच्याद्वारे लोक बरी होतात. तेव्हा शिमोन जादूगाराला हे चांगलं कळतं की मी जे करतो ती हात चलाकी आहे, पण फिलिप्प जे करतो ती हात चलाकी नाही आहे. कारण हात चलाकी करून कोणाला बरं करता येणार नाही, हात चलाकी करून आजार काढता येणार नाही, हात चलाकी करून कोणाच्या जीवनातलं दुःख काढता येणार नाही. पण हा फिलिप्प नावाचा माणूस बोलतो, येशूच्या नावाने हात ठेवतो आणि माणसाच्या जीवनात शांती आणि बरं वाटतं. याचा अर्थ हे सरळ सरळ देवाचं सामर्थ्य आहे, ही देवाची ताकद आहे. आणि मग होतं असं की हा शिमोन नावाचा जादूगार आपली सगळी जादूगिरी सोडतो. आपलं म्हणजे त्याला एवढी प्रसिद्धी होती त्या जादूगिरीमुळे की लोक त्याला देवपुरुष म्हणायचे, की लोक त्याला देवच काय, हा देवापासूनच आलेला माणूस आहे की काय असं त्याला समजायचे. एवढी त्याची प्रसिद्धी होती. सगळी प्रसिद्धी त्याने सोडली का? देवाचं सामर्थ्य बघितलं त्याने, देवाची वचनं ऐकली त्याने आणि सगळी प्रसिद्धी त्याने, सगळे ती जादूगिरी, ती हात चलाकी, ती भपकेगिरी सोडून दिली. आणि मग फिलिप्पाच्या द्वारे त्यांनी येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवला. आणि मग फिलिप्प एका गावातून दुसऱ्या गावात गेला आणि मग त्या नगरातल्या लोकांविषयी येशूच्या दुसऱ्या 2 शिष्यांना माहिती पडलं की ह्या नगरामध्ये येशूचा दास, येशूचा शिष्य फिलिप्प सुवार्ता सांगून गेलाय, पण कोणाला पवित्र आत्मा नाही मिळालाय. आपण जाऊया त्यांच्यासाठी प्रार्थना करूया, म्हणजे त्या नगरातल्या लोकांना पवित्र आत्मा मिळेल. आणि मग येशूचे शिष्य त्या गावामध्ये येतात. फिलिप्प गेला, आता दुसरे 2 शिष्य आले आणि मग ते प्रार्थना करतायत. विश्वास ठेवणाऱ्यांच्या डोक्यावरती हात ठेवून प्रार्थना करतायत आणि जसं ते हात ठेवतायत तसं त्यांना पवित्र आत्मा मिळतोय, देवाचं सामर्थ्य मिळतंय, देवाच्या प्रकाशाने ते भरून जात आहेत. आणि मग शिमोन हे बघून अजूनच अवाक राहतो, बापरे हे काय आहे? हात ठेवला की माणसं पडतायत, हात ठेवला की सामर्थ्य लोकांना मिळतंय, हात ठेवला की देवाचा आत्मा मिळतोय, हात ठेवला की देवाचं ज्ञान मिळतंय. बापरे काय हे दान आहे. हा जातो आणि आपल्याकडचे असले नसलेले अमके तमके सगळे पैसे गोळा करतो
आणि मग येशूच्या शिष्याकडे येतो. तो होता पेत्र, येशूचा प्रमुख शिष्य पेत्र. आणि पैसे हातात असा ठेवतो आणि सांगतो, हे पैसे घे आणि मला हे दान दे. काय बोलतो? हे पैसे घे आणि मला हे दान दे. काय दान? की मी पण हात ठेवल्यावरती लोक बरी व्हायला पाहिजेत, मी पण हात ठेवल्यावरती सामर्थ्य उतरायला पाहिजे, मी पण हात ठेवल्यावरती पवित्र आत्मा मिळाला पाहिजे. आता तो काय सोम्या गोम्या नव्हता, तो पेत्र होता, जो येशूसाठी एवढा कडक होता. तो म्हणाला, तुझ्या पैशाचा तुझ्याबरोबर नाश होत, जा पहिला जाऊन पश्चाताप कर, कारण देवाच्या दृष्टीला तुझं अंतःकरण नीट नाही आहे. बघ कदाचित क्षमा झाली तर. एवढा कडक शब्दामध्ये त्याच्या प्रार्थनेला, त्याच्या मागणीला उत्तर नाही आलं. शिमोन जर असा म्हणाला असता की तो शिमोन नावाचा जादूगार असा म्हणाला असता की मला हे दान पाहिजे, मला सांगा मी अजून काय करू, देवाचे किती वचनं पाळू, किंवा मी किती प्रार्थना करू, देवाची किती सहभागिता करू, अजून माझ्यात असं काही चुकीचं आहे का जे मला काढायचं आहे, म्हणजे मी तुमच्यासारखा होईन. कारण प्रेषित पौल म्हणतोय की जसं मी ख्रिस्ताचं अनुकरण करणारं झालो तसं तुम्हीही माझे अनुकरण करणारे व्हा. याचा अर्थ देवाच्या शिष्याची ही खरी खासियत आहे, सच्च्या शिष्याची ही खरी खासियत आहे की त्याची अशी इच्छा असते की त्याचं अनुकरण करणारे, त्याचं ऐकणारी लोकंसुद्धा सामर्थ्याने भरली पाहिजेत, ज्ञानाने भरली पाहिजेत. आणि प्रेषित पौलाने सांगितलंच होतं की जसं मी ख्रिस्ताचं तसं तुम्ही माझं अनुकरण करणारं व्हा. आणि ह्या वचनानुसार जर शिमोन जादूगाराने जर नम्रता दाखवून पेत्राला जर म्हणाला असता की मला असं व्हायचं आहे, सांग मला अजून कशी प्रार्थना करायची आहे, सांग मला अजून माझ्या जीवनातलं काय सोडायचं आहे, माझ्या जीवनात अजून काय वाढवायचं आहे, सांग मला, नीतिमत्वाच्या मार्गाने सरळ मनाने त्यांनी जर पेत्राकडे मागणी केली असती तर त्याला पण ते दान मिळालं असतं. पण त्यांनी मागणी कशी केली? शॉर्टकटमध्ये. माणसानं आता शॉर्टकटमध्ये हे आहे, सैतानाने सगळं काही झटपटवालं करून ठेवलेलं आहे. 2 मिनटामध्ये मॅगी, 10 मिनटामध्ये घरी डिलिव्हरी होणार. तसं मग असं होतं की लगेच मी हात ठेवला की लगेच हे पैसे घे आणि मला हे दान दे. तो पेत्र होता, त्याने सांगितलं तुझ्या पैशाचा तुझ्याबरोबर नाश होत, तुझं अंतःकरण देवाच्या दृष्टीला नीट नाही, जा पहिला जाऊन पश्चाताप कर, कदाचित देव तुला त्याची क्षमा कर. त्याच्या प्रार्थनेला उत्तर नाही आलं, कारण त्याच्या प्रार्थनेमध्ये भपकेबाजी होती, त्याच्या मागणीमध्ये स्वार्थीपणा होता. काय स्वार्थीपणा होता? मी पण हात ठेवला, मग लोक पडली म्हणजे माझी पण कॉलर टाईट होईल, मी पण जरा मोठा होईल, लोकांमध्ये माझी जरा चलती होईल. देव जर तुला उंच करायला गेला तर तशी पण चलती होणारच आहे. देवासमोर जर तू नम्र राहिलास तर देव म्हणालाच आहे तू माझ्यासमोर नम्र राहा, म्हणजे मी तुला सगळ्यांच्या समोर उंच करेन. हे देवाचं वचन सगळ्यांसाठीच आहे. परंतु ह्याला नम्र नाही व्हायचं आहे. तो नम्रतेच्या जागी तो म्हणतो पैसे घे आणि मला मोठं कर, पैसे घे आणि मला उंच कर. नाही, ते तसा नाही करणार, तो तसा नाही आहे. देव त्याच्या वचनांचा पक्का परमेश्वर आहे. तुमच्या प्रार्थनेत अयोग्यता नसावी, तुमच्या प्रार्थनेत अंधाराच्या गोष्टी नसाव्या, तुमच्या प्रार्थनेत स्वार्थीपणा नसावा, अप्पलपोटेपणा नसावा, तर तुमच्या प्रार्थनेत काय असावं? देवाची इच्छा असावी. तुमच्या प्रार्थनेत देवाची वचनांवरती आधारलेली असावी. तुमच्या मागण्या देवाला उंच करणाऱ्या, देवाला गौरव देणाऱ्या असाव्या. त्या प्रार्थना लगेच पूर्ण होणार. तुम्ही तपासून पहा की अजून असे काही प्रार्थना असतील ज्याच्यामध्ये अजून उत्तर मिळालेलं नसेल तर ती तपासून पहा की माझ्या प्रार्थनेत मी जे मागतोय ह्याच्यामध्ये स्वार्थी काय आहे का, ह्याच्यामध्ये भपकेबाजी काय आहे, चैनीकरिता काय आहे का. जर असेल तर ते काढून टाका आणि त्याच्यामध्ये देवाच्या वचनांवर आधारलेली प्रार्थना करा. म्हणजे ती प्रार्थना किती महत्त्वाची ठरेल. बायबलमध्ये एका ठिकाणी असं सांगितलेलं आहे, येशू ख्रिस्ताला एका ठिकाणी जायचं होतं. त्याच्या अगोदर त्यांनी 2 शिष्यांना तिकडे पाठवलं, 2-3 शिष्यांना पाठवलं, जाऊन तयारी करा शोमरोन नगरामध्ये. आणि होतं असं की शोमरोन नगरातली लोक येशूच्या नावाला नाकारतात, येशूच्या नावाला नाकारतात, काहीतरी वाईट साईड बोलतात, येशूच्या शिष्यांना, त्या शिष्यांना पण बोलतात. आणि हे लोक तावाने रागाने येतात. म्हणजे त्यांचं असं झालं की आम्ही त्यांना सांगून काय सांगायला गेलेलो? येशूचं नावच सांगायला गेलेलो, तारण सांगायला गेलेलो, उद्धार सांगायला गेलेलो. आणि ती लोक एवढी दृष्ट की त्यांनी आमच्याशी असं केलं, त्यांनी आमच्याशी असं केलं, ते आम्हाला असे बोलले, ते आम्हाला तसे बोलले. आले तावात येशूकडे, प्रभू तू फक्त बोल, मग आम्ही आज्ञा करतो आणि मग आकाशातून अग्नी पडेल, त्या नगराचा विध्वंस होऊन जाईल. काय बोलतात की प्रभू तू फक्त आज्ञा कर, मग आम्ही बोलतो, मग आकाशातून अग्नी पडेल आणि त्या नगराचा विध्वंस होऊन जाईल. त्या बायबलमध्ये पुढे लिहिलेलं आहे, येशू त्यांच्या चेहऱ्याकडे बघतो आणि म्हणतो तुम्ही कसल्या वृत्तीचे लोक आहात? कारण मनुष्याचा पुत्र कोणाला मारायला नव्हे तर हरवलेले शोधावयास आणि त्यांना तारावयास आलेला आहे. तारावयास म्हणजे वाचवायला आलेला आहे. मी इकडे वाचवायचं बघतोय आणि तू म्हणतोय आकाशातून अग्नी पडोत, तो म्हणतोय आकाशात त्यांना सांगतोच बरोबर. असं त्यांना झालं. परंतु येशू म्हणतो मी मारायला नव्हे, मी नाश करायला नव्हे, मी वाचवायला आलेलं आहे. माझी भाषा प्रेमाची भाषा आहे.
माझी भाषा क्षमेची भाषा आहे. आणि माझ्यासोबत राहून तुमची वृत्ती अशी कशी? कारण त्यावेळेला पवित्र आत्मा मिळाला नव्हता. पवित्र आत्मा जेव्हा शिष्यांना मिळाला पेंटेकॉस्टच्या दिवशी, त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये कधी गडबड झाली नाही. परंतु पवित्र आत्मा मिळायच्या अगोदर बुद्धीनी कधी कधी मानवी बुद्धी ख्रिस्त कार्यामध्ये आडवी आली, प्रभू सेवेमध्ये आडवी आली की अशी कामं होतात. आणि म्हणून त्यांच्या बाबतीत पण तसंच झालं. आणि त्यांनी येशूला सांगितलं, बोल फक्त तू, आम्ही आज्ञा करतो, नगराचं असं असं होऊन जाईल. येशू म्हणतो, नाही, तुम्ही कसल्या वृत्तीची लोक आहात? आणि मग येशूचं कामच असं आहे की येशू वाचवण्यासाठी आलेला आहे, तो तारण्यासाठी आलेला आहे, तो लोकांच्या बचावासाठी आलेला आहे आणि नाश करण्यासाठी नव्हे. याचा अर्थ त्यांच्या मागणीला येशूने काहीच पाठपुरावा केला नाही. त्यांच्या त्या प्रार्थनेला काहीच पाठपुरावा केला नाही. कारण त्या प्रार्थनेमध्ये प्रेम नव्हतं. त्या प्रार्थनेमध्ये काय होतं? त्या मागणीमध्ये काय होतं? राग होता. त्या मागणीमध्ये द्वेष होता. त्या मागणीमध्ये चीड होती, असं होऊन जाऊ दे म्हणून. असं किती लोकांच्या बाबतीत होतं. नवीन नवीन विश्वासणारे असतात, भांडणं होतात, प्रभू मी माफ करतो, पण तू बघून घे, सोडू नकोस त्याला, चांगली अद्दल घडव. तुम्हाला कशाला बोलायची गरज आहे? येशू ख्रिस्त म्हणतोय, तुम्ही माफ करा, तुम्ही क्षमा करा. कारण सूड घेणे तुझ्याकडे नव्हे, सूड घेणे माझ्याकडे आहे. तो त्याचा डिपार्टमेंट आहे, तो बघून घेईल कधी काय करायचं आहे. तुम्हाला काय करायला सांगितलंय? क्षमा कर. तुम्हाला काय करायला सांगितलंय? वैरावर प्रीती कर. तुम्हाला काय करायला सांगितलंय? श्राप देणाऱ्यांना आशीर्वाद दे आणि आशीर्वादच दे. बस, ह्याच्या पुढचं तुम्ही काही बोलू नका. आम्ही सांगून तो काम करायला, तो आमचा सांगकाम्य नव्हे, तो आमचा चांगला उत्तम मित्र आहे, जो या पृथ्वीवरच्या मित्रांना सर नाही येणार त्याची. तो आमचा खराखुरा बाप आहे. त्याला बरोबर माहिती आहे कधी आपला कान पिळायचा आहे, कधी आपल्याला प्रेमाने वागवून घ्यायचं आहे, सगळं त्याला बरोबर माहिती आहे. आणि आपल्या प्रार्थना अयोग्य प्रकारे, म्हणजे आपल्या प्रार्थना कधी कधी लोक देवाची परीक्षा पाहण्याकरिता सुद्धा प्रार्थना करतात. पण तुम्हाला माहिती आहे, परीक्षा पाहण्यासाठी प्रार्थना करू नका. कारण बायबलमध्ये एक उल्लेख आहे, येशू ख्रिस्ताचं 40 दिवस उपवास प्रार्थना झाल्यानंतर सैतानाने त्याची परीक्षा पाहिली. त्याच्यामध्ये एक घटना अशी आहे की सैतान त्याला मंदिराच्या टोकावरती उभा करतो आणि म्हणतो, मार खाली उडी. कारण तुझ्याविषयी शास्त्रलेखामध्ये असं लिहून ठेवलेलं आहे, देवाचं असं वचन आहे की तुझा पाय धोंड्यावर आपटण्या अगोदर तो आपल्या दूतांना आज्ञा करील आणि ते तुला आपल्या हातावरती झेलून धरतील. हे खरं आहे, देवाचं वचन आहेच, हे नाही असं नाही आहे. ते काहीतरी डोक्यातनं काढलेली ती कल्पना नव्हे. सैतानाला बरोबर माहिती होतं की देवाचं वचन काय म्हणतंय. आणि म्हणून देवाच्या वचनातून येशूला फसवण्याचा त्यांनी प्रयत्न केला की तू खाली उडी मार. तू जर खाली उडी मारलीस तर तुझा पाय धोंड्यावर आपटण्या अगोदर देव आपल्या दूतांना आज्ञा करील आणि ते तुला आपल्या हातावर झेलतील. तुम्हाला काय वाटतं, येशूने उडी मारली असती तर काय पकडायला आले असते पकडायला. पण येशू काय म्हणतो? येशू त्याच्या मागणीला किंवा त्याच्या त्या प्रार्थनेला किंवा त्याच्या त्या बोलण्याला काही प्रतिसाद देत नाही. उलट हे सांगतो की परमेश्वर जो तुझा देव, त्याची परीक्षा पाहू नकोस. कारण जेव्हा आपण परीक्षा पाहण्याकरिता म्हणून कधी कधी प्रार्थना करायला जाऊ, झालंच तर कधी कधी उत्तर पण येणार नाही. कारण एकदा असं आहे की येशू ख्रिस्त लोकांना शिकवत होता, तेवढ्यात तिकडे व्याभिचारी स्त्री पकडण्यात आली आणि येशूच्या पुढे आणण्यात आलं. आणि मग त्यांनी सांगितलं येशूला, बघ, ही व्याभिचाराचं पाप करताना आम्हाला आढळली आणि अशा पाप करणाऱ्या लोकांना दगडाने ठेचून मारावं म्हणून मोशेने आम्हाला आज्ञा दिलेली आहे. तू काय बोलतोस बोल. आता हे विचारायला आलेले तर ह्यांना मोशेवरती जाम प्रेम होतं म्हणून विचारायला नाही आलेले, किंवा नियमशास्त्र एकदम पाळतात किंवा एकदम त्याच्यामध्ये चलाख आहेत म्हणून ते विचारायला नाही आलेले. ते येशूची परीक्षा पाहायला आलेले. बायबलमध्ये लिहिलेलं आहे ते येशूची परीक्षा पाहायला आले. हा काय बोलतो? हा जर बोलला ना नको मारू, तर डायरेक्ट आपण लोकांसमोर डिक्लेअर करायचं की हा मोशेच्या विरोधात आम्हाला शिकवतो, हा नियमशास्त्र मोडायला शिकवतो, देवाचे नियम मोडायला शिकवतो, पसरून टाकायचं. आणि जर पसरून टाकायचं असं यांच्या डोक्यामध्ये होतं. आणि मग बायबलमध्ये असं लिहिलेलं आहे की ते विचारतायत, येशू त्यांना काही एक उत्तर देत नाही आहे. परत ते विचारतात, येशू खाली ओनवून त्या जमिनीवरती काहीतरी लिहित असतो, बोल आम्ही काय करू, मारू की नको मारू, दगड मारू की नको मारू, मोशेचा नियम सध्या पाळायचा आहे की नाही पाळायचा आहे, तू काय म्हणतोस, तुझं नॉलेज काय सांगतं, तुझी काय इच्छा आहे, तुझं काय मत आहे. येशू काही उत्तर देत नाही. सरते शेवटी येशू उभा राहतो आणि फक्त एवढंच म्हणतो, अरे शेवटी तो बाप आहे, तो या जगाचा निर्माण करताय, सगळं काही त्याच्यामध्ये, त्याच्याद्वारे आणि त्याच्या ठाई सगळं काही निर्माण झालं, त्याला सोडून काही नाही झालं. ते विचार बोल काय करू. त्यांना वाटलं की हा काय बोलला ना ह्याला बरोबर पकडायचंच, हा काय चुकीचा बोलला ना लगेच ह्याच्याविषयी खटला चालवायचा, ह्याच्यावरती जाऊन डायरेक्ट त्या प्रधानांकडे जाऊन केस चालवायची. फक्त हा काय बोलतो एवढं बघूया. ते विचारतायत कारण त्यांच्या त्या विचारण्यामध्ये, त्यांच्या त्या बोलण्यामध्ये, त्यांच्या त्या मागणीमध्ये काय आहे, त्यांच्या मागणीमध्ये द्वेष आहे. त्यांच्या मागणीमध्ये येशूची परीक्षा पाहतायत ते.
येशूला सगळं माहिती होतं. येशू फक्त एवढंच बोललं उभं राहून, तुमच्यात जो निष्पाप त्याने पहिला दगड हिला मारा. म्हाताऱ्यापासून लहान माणसं मुलापर्यंत सगळ्यांनी दगड टाकले आणि सगळे निघून गेले. ती बाई वाचली, येशूने तिला वाचवलं. काही जास्त सामर्थ्य नाही दाखवलं, एकच वाक्य, तुमच्यात जो निष्पाप त्याने पहिला दगड हिला मारा. तो म्हातारा माणूस असेल, त्याचे हातपाय असे वैतागला असेल, तो म्हणजे तळपायच्या मस्तकात जाणे बोलतात तसं झालं असेल. आता काय करायचं? कारण बायबलमध्ये ज्या बायबलच्या आधारावरती येशूला फसवायला आम्ही आलो, त्याच बायबलमध्ये दाविदाने लिहिलंय, आईच्या उदरातून जन्म घेतानाच मी पापी म्हणून जन्माला आलो. मग आता जर जन्मजातच आपण पापी आहे आणि आपण जर आता हिला दगड मारला, तर याचा अर्थ याच नियमशास्त्राच्या आधारावरती आम्ही दोषी ठरू. त्यापेक्षा शहाणपणा ह्याच्यातच आहे, दगड टाका आणि निघून जावा, हिला पण सोडा, तो पण सोडा. आणि ते लोक निघून गेले. त्यांना बरोबर माहिती होतं काय करायचं. अरे शेवटी तो बाप आहे, तो निर्माण करता परमेश्वर आहे. मुलगा कितीही मोठा झाला, मुलाला कितीही नॉलेज आलं, तरी बापच असतो, हे तुम्ही नाकारूच शकत नाही. शेवटी तो निर्माण करता परमेश्वर आहे, त्याला बरोबर माहिती आहे. त्यांची ती मागणी आहे परीक्षा पाहण्यासाठी, बोल बोल तू बोल तू बोल. येशू काय बोलतच नाही आहे जे. आणि मग एकसारखा तगादा लावतात आणि सरते शेवटी येशू फक्त एकच वाक्य सांगतो, तुमच्यात जो निष्पाप त्याने पहिल्या दगडी हिला मारा. सगळे लोक सोडून जातात आणि येशूने तिला वाचवलं. मुळात ह्या घटनेतून येशूला हेच दाखवायचं आहे की मी कोणाला मारायला नव्हे, तर सगळ्यांच्या पापांची क्षमा करून त्यांना तारायला आणि स्वर्गाच्या राज्यामध्ये त्यांना घेण्यासाठी आलेलो आहे. तर मग दुसरा पार्ट काय आहे? दुसरा पार्ट हाच आहे की प्रार्थना करताना परीक्षा पाहण्यासाठी प्रार्थना करू नका, अयोग्य प्रकारे काही मागू नका, देवाच्या इच्छेनुसार मागा, देवाला आवडेल असं मागा, ज्याच्यामध्ये देवाची इच्छा आहे. ज्या प्रार्थनेमध्ये, ज्या मागणीमध्ये देवाची इच्छा आहे, देव उंच होतोय, देव लोकांसमोर पवित्र ठरतोय, देव लोकांसमोर त्याचा आदर होतोय, अशा प्रार्थना जर तुमच्या आहेत तर चांगली गोष्ट आहे. तुमच्या प्रार्थनेने साक्षी घडतात आणि देवाचं सामर्थ्य लोकांसमोर येतं आहे, देवाची कार्य करण्याची पद्धत लोकांसमोर येते, ही चांगली गोष्ट आहे. नाहीतर तुमच्या प्रार्थना चैनविलासासाठी असतील, स्वतःसाठी म्हणजे स्वार्थी वृत्तीसाठी असतील. स्वतःसाठी तर असतेच, पण स्वार्थी वृत्ती, अप्पलपोटेपणा. जसं मी तुम्हाला सांगितलं, एक बहीण सांगते 10 रुपये दान करताना मला असं बनव, असं घडव की मी तुझ्या दानपत्रामध्ये 10,000 रुपये दान करेन. आणि एक माणूस सांगते मला पण 10,000 पाहिजे, लोणावळ्याला पिकनिकला जायचं आहे. नाही होणार पूर्ण, माझ्याकडनं लिहून घ्या, मी देतो तुम्हाला लिहून. नाही होणार ती प्रार्थना पूर्ण. प्रभू मला पण त्या वॉटरफॉल खाली उभं राहायचं आहे, माझे मित्र पण जाणार आहेत, मग ते फोटो बिटो काढणार आहे, मग अमकं तमकं, तुझा निसर्ग बघेन आणि मग तिकडे धन्यवाद देईन. निसर्ग जाऊ दे, तेल लावत. ते निसर्गासाठी नाही गेले तुम्ही, पिकनिक करायला गेले का? ते वॉटरफॉल खाली उभं राहायचं आहे. ते व्हॉट्सअपला काय असतं, DP स्टेटस फेसबुकला अपलोड करायचं आहे, मग ते लाईक आणि डिसलाईक येतील. ते खड्ड्यात घालत आहे लाईक आणि डिसलाईक. तुमची प्रार्थना देवाला उंच करणारी असेल, लक्षात घ्या, त्याच वेळेला त्याच घडीला स्वर्गाच्या राज्यातून उत्तर आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून योग्य प्रकारे देवाच्या इच्छेनुसार देवाला आवडेल असं आम्हाला प्रार्थना करता यावी, यासाठी बुद्धी, ज्ञान, समज मिळत म्हणून प्रार्थना करू. हालेलुया, हालेलुया. आणि आता प्रार्थना करण्याची वेळ आहे. प्रभू येशू म्हणाला, माझ्या नावाने तुम्ही पित्याजवळ जे काही मागाल ते तुम्हाला परमेश्वराच्या गौरवाकरिता देण्यात येईल. होय, त्याचं वचन हेच सत्य आहे. त्याचं वचन तो पूर्ण करणं जाणतो. तो आपल्या वचनांना पूर्ण करण्याचं सामर्थ्य बाळगतो. म्हणून त्याच्या वचनावर, त्याच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून आपण सर्व मिळून प्रार्थना करत आहोत. म्हणून तुमच्या ज्या भागाला आजार आहे त्या भागावर हात ठेवा. तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर आपल्या छातीवर हात ठेवा. तुमच्या जीवनातील आणि शरीरातील प्रत्येक दुःख, संकट आणि आजार प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला नष्ट होत. तुमच्या जीवनातील बंधनं आणि श्राप प्रभू येशूने वाहिलेल्या त्याच्या पवित्र रक्ताद्वारे या क्षणाला तुटून जावत. तुमच्या जीवनातील समस्या आणि सैतानाचा भयावह अंधार प्रभू येशू ख्रिस्ताच्या दिव्य आणि पवित्र प्रकाशामध्ये पूर्णपणे नष्ट होत. तुमच्यावर, तुमच्या कुटुंबावर प्रभू येशू ख्रिस्ताचे महान आशीर्वाद येऊ. आमेन.